यावल येथील तहसील कार्यालयात शनिवारी तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या हस्ते प्रशासकीय ध्वजारोहण करण्यात आले। या प्रसंगी आमदार अमोल हरिभाऊ जावळे, माजी आमदार रमेश चौधरी, पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळेसह मान्यवरांची उपस्थिती होती। तर या ध्वजारोहण कार्यक्रमात विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम पार पाडले व येथे शहरातून काढण्यात आलेली भव्य तिरंगा रॅली देखील दाखल झाली होती, जी लक्षवेधी ठरली होती। यावलकरांसाठी आनंदाची बातमी। यावल शहरात प्रथमच खवय्यांसाठी स्वाद आणि गुणवत्तेचा अनोखा संगम घेऊन आले आहे 56 भोग स्वीट्स। एकाच दालनात आता राजस्थानी आणि पारंपरिक चवीचे अस्सल पदार्थ, खास स्पेशल कांदा कचोरी, दही चाट कचोरी, खमंग मावा जिलेबी, इमारती जिलेबी तसेच ड्रायफ्रूट मिठाईचे सर्व प्रकार या ठिकाणी उपलब्ध आहेत। चविष्ट केसर पेढा, माव्यापासून बनवलेल्या विविध मिठाया या ठिकाणी आपल्याला मिळतील। कलाकंद, रसमलाई, रबडी, लस्सी, श्रीखंड असे विविध ताजे पदार्थ या ठिकाणी उपलब्ध आहेत। तर येथे सुप्रसिद्ध राजस्थानी स्पेशल पाणीपुरी देखील दररोज उपलब्ध आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी वाढदिवसाला लागणारे विविध प्रकारचे आणि विविध फ्लेवरचे केक देखील आपल्याला मिळू शकतील। यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संकुलात पंचायत समितीच्या समोर एक वेळ अवश्य भेट द्या। 56 भोग स्वीट्स, यावल। यावल शहरात सातोद रस्त्यावर तहसील कार्यालयात शनिवारी सकाळी 9:05 तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या हस्ते प्रशासकीय ध्वजारोहण पार पडला। या प्रसंगी आमदार अमोल जावळे, माजी आमदार रमेश चौधरी, पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, निवासी नायब तहसीलदार एम बी पवार, नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे, मनोज खारे, रशीद तळवी, गटशिक्षणाधिकारी फिरोज पठाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय कुमार वाढवे, पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन, पोलीस उपनिरीक्षक मैनुद्दीन सय्यदसह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। ध्वजारोहणकरिता पोलीस उपनिरीक्षक मैनुद्दीन सय्यद यांनी पोलीस पलटनसह सलामी दिली। तर शशिकांत सखाराम चौधरी कन्या विद्यालय, सावखेडा सीम येथील जिल्हा परिषद शाळा येथील विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत, महाराष्ट्रगीत सादर केले। तर सावखेडा सीम येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांची व्यथा मांडणारे गीत सादर केले। तर आदिवासी समूह नृत्यदारे गीत सादर करून त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले। यावल शहरात स्वातंत्र्य दिनानिमित्त शहरात शेकडो विद्यार्थ्यांच्या सहभागाने 150 फूट भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली होती। बोरावल गेटपासून या रॅलीला प्रारंभ झाला। मेन रोडावरून ही तहसील कार्यालयात दाखल झाली होती। या तिरंगा रॅलीत आमदार अमोल जावळेसह डॉक्टर कुंदन फेगडे, बाजार समितीचे सभापती उज्जैन सिंग राजपूत, विलास चौधरी, मुन्ना पाटील, राकेश कोलते, तेजस पाटीलसह मोठ्या संख्येत राष्ट्रप्रेमी सहभागी झाले होते। जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी। जे.टी. महाजन पॉलिटेक्निक फैजपूर येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी डिप्लोमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। या संस्थेमध्ये सिव्हिल, कम्प्युटर, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग या अभ्यासक्रमांना प्रवेश उपलब्ध आहे। अनुभवी प्राध्यापक, आधुनिक प्रयोगशाळा, सुसज्ज लायब्ररी, औद्योगिक प्रशिक्षण आणि उत्कृष्ट कॅम्पस सुविधांमुळे विद्यार्थ्यांसाठी ही उत्तम संधी आहे। प्रवेशासाठी DTE कोड 5229 वापरून नोंदणी करा आणि अधिक माहितीसाठी महाविद्यालयाच्या कार्यालयाशी संपर्क साधा। कार्यालयीन वेळ दररोज 10 ते सायंकाळी 5:30। तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच जे.टी. महाजन पॉलिटेक्निक फैजपूरला भेट द्या।
Diego, Slavic, Shas, Exxon, Red, Roger, Shas, Red, Exxon, Red again, Shiro, Red. भारत माता की जय. Red, Red, Shas, Red, तीनों दिन में रहने चलेगा. रहने, वन, नरमाइश से, एक, चल, एक, हाँ. भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे वंदे वंदे. जय जवान, जय जवान, जय जवान, जय जवान. लावील पैजाला आपली कुड
जास्त आहे, पण शेतकऱ्यांसाठी त्याचं उभं राहिलेलं पीकच हे सुरू आणि त्याची सुरुवात होते ती पेरणी. सुरू झाली अवकाळी आलेल्या पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं नैराश्यातून शेतकरी आत्महत्येच्या दिशेने निघाले. कष्टाने पिकवलेले शेत आडवं झालेलं पाहून बळीराजा हवालदिल झाला. उगाच सांडून खराची संगत खोटाची करू नको. येईल दिवस तुझा ही माणसाची घर सोडू नको. तुझ्या हाती आहे गाव सारा सारी गजल काळजी रे. काळजी रे माझ्या देवा काळजी रे. देवा, अरे किती कठोर परीक्षा घेतो. यांना झुंजायला कळते. हातात शक्ती दे. नव्याने सुरुवात करून या धरतीतून परत सोनं उगवतील तेव्हा स्वतःला बळीराजा म्हणवतील. यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे. डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथिकमध्ये 10 वर्षाचा दीर्घ अनुभव आहे. त्यांनी होमिओपॅथिकने हजारो रुग्ण बरे केले आहेत. होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते, पेशंटची भीती, चिंता, टेन्शन या सर्व गोष्टी लक्षात घेऊन तसेच पेशंटला असणारा त्रास आणि त्या त्रासामुळे दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी पूर्ण समजून घेऊन योग्य तो उपचार केला जातो. होमिओपॅथी औषधाचा कुठलाच साईड इफेक्ट होत नसल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
तेव्हा डॉक्टरांकडे स्वतःचा उपचार घेण्याकरिता 2 दिवस अगोदर अपॉइंटमेंट घेणे आवश्यक आहे. डॉक्टरांच्या इतर व्हिजिट धुळे, छत्रपती संभाजीनगर येथे देखील आहे. दर रविवारी सकाळी 9 ते 12 या वेळेत चंद्रकिरण मेडिकल धानोरा येथे देखील त्यांची व्हिजिट असते. डॉक्टरांना त्वचा रोगामध्ये देखील धुळे येथील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये 10 वर्षाचा दीर्घ अनुभव देखील आहे. तेव्हा रुग्णांनी डॉक्टरांकडे उपचार घेण्यासाठी सदर क्लिनिकमध्ये 8 ते 12 या वेळेत अपॉइंटमेंटसाठी भेट द्या आणि डॉक्टरांकडून योग्य उपचार करून घ्या.